नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत 3 पेट्रोल पंप, ठाण्याच्या 3 पेट्रोल पंप या ठिकाणी आहोत आणि भयानक असा एक प्रकार आहे की काही लोकांना म्हणजे काही लोक जी अशी आहेत की जे दिव्यांगांना मदत करतात आणि काही लोक अशी आहेत जसं की आपलं हॅफले स्टुडिओ पार्टनर हे दुकान जे आहे या दुकानाचा मालक हा मराठी आहे बोलतात आणि ही जडे म्हणून एक महिला आहे, आपली भगिनी आहे, अपंग आहेत, दिव्यांग आहेत, स्वबळावरती कमवायचा प्रयत्न करतायत. त्यांनी ह्या इथे या ठिकाणी त्यांचं दुकान पण नाहीये, या ठिकाणी एक स्टॉल टाकला होता. त्या स्टॉलचं काम चालू होतं, फक्त म्हणजे हातगाडीचं काम चालू होतं. या खाली उतरून व्हीलचेअर शिवाय चालू शकत नाहीत. महानगरपालिकेने जसं बिरारींना शाप लागलाच आहे अशा लोकांचा की यांची व्हीलचेअर सकट हातगाडी घेऊन गेले. म्हणजे किती निर्लज्जपणाची हद्द पार केलेली लोक आहेत. हे माणसं नाहीच आहेत, त्यांना गेंड्याच्या कातडीपेक्षा भयानक कातडी यांच्या अंगावर चढलेली आहे. डोळ्यांवरती पैशांचा गट्टा पडलेला आहे. या दुकानवाल्याला त्या गाडीचा काय त्रास होत होता, जे यांनी दिव्यांगांना जे स्टॉल दिलेले आहेत ते भैये लोक युपी बिहार वरनं आलेले, त्यांच्याकडे पूर्ण स्टॉल आहेत. एक अपंग त्याच्यात तुम्हाला 100 पैकी 10 जण अपंग असतील, 90 जण हे भैया लोकांनी सगळं केलेलं आहे. या महिलेला स्टॉल द्यायचं सोडून, आपण महापालिकेने द्यायचं सोडून, ती स्वतःच्या स्वबळावरती कुठून कुठून पैसे आणून तिने तिचा स्टॉल उभा केला. तो पण ही महानगरपालिका व्हीलचेअर सकट घेऊन गेली. किती दुर्दैवी घटना आहे. त्या महिलेशी आपण चर्चा करूया. त्या महिलेला आपण विचारूया की काय झालं त्या दिवशी. ताई, काय झालं त्या दिवशी? माझी अक्षय तृतीयाला मी ओपनिंग केलं. 2 दिवसच झालेत आणि माझं काम चालू आहे. माझ्या सुरुवातीला 2 दिवस चालू राहिला, 2 दिवस बंद ठेवला, कारण माझं काम चालू आहे. लाईट लाव, हे लाव, लोगो लाव. लोगो वाल्याला, हँडिकॅपचा लोगो लावायला मी त्याला घेऊन येणार, तेवढ्यात त्यांनी गाडी उचलून नेली. आदल्या दिवशी दुकानदाराने माझ्यासोबत इथे लावायचं नाही, तू कुठेही जा, बाहेर जा, आत्ताच्या आता उतरून आता तुझ्या हाताने हलव, नाही तर मी तोडून आता हलवतो, इकडनं कुलूप तोडतो, मी घेऊन कुठेही लावेल, इतकं त्याने वापरली. आता या अभद्र भाषेत बोलल्यानंतर तुम्ही मला सांगा की हे एसी जे लावलेले आहेत, हे लिगल आहेत का? हे कोणत्या कायद्या अंतर्गत त्यांनी लावलेले आहेत? तर तुम्ही मला सांगा की जर कधी हे लिगल आहेत त्यांचे, तर इथे गाडी लावलेली काय इनलिगल झाली? मला सगळ्यांना एकच सांगायचंय की कोणत्या हिशोबाने यांनी हे केलेलं आहे, कोणत्या हिशोबाने हे केलेलं आहे. तर मला फक्त एकच बोलायचंय, या दिव्यांग ताई आहेत, यांना आपल्या ठाणेकरांकडून सगळ्यांकडून एक सपोर्ट मिळाला पाहिजे. आज एक महिला भगिनी अपंग आहे, तिला स्टॉल महापालिकेने द्यायचं सोडून महापालिका ती स्वतःच्या खर्चाने बांधलेला स्टॉल व्हीलचेअर सकट घेऊन जाते. हा, म्हणून मग तुम्हालाही अँटी करप्शन वाले आणि बाकीचे अधिकारी तुम्हाला घेऊन जात आहेत. ताई, ह्याच्या पुढे तुम्हाला काही मदत लागली तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमची गाडी 2 दिवसामध्ये परत इथे दिसणार. मराठा प्रतिष्ठान आणि स्पष्ट वक्तातर्फे तुम्हाला आमचं वचन आहे की तुमची गाडी इथेच लागणार आणि इथून हलणार नाही. आणि हल्ली ना तर ठाण्यातल्या जेवढ्या भैया लोकांना दिव्यांगांचे स्टॉल आहेत ना, ते आपण उघडे करून तिथे तुम्हाला बसवीन घेऊन. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. आमची एवढीच इच्छा आहे की एक मराठी मुलगी, अपंग मुलं लोक पण काहीतरी करू शकतात, ज्यांना वेगळं ट्रीट केलं जातं, काहीच कामाची नाहीयेत लोक. तर आम्ही पण बिझनेस करू शकतो, काम करू शकतो, एवढंच मला दाखवायचंय. आम्ही ह्याच्याने, स्वतःच्या मेहनतीने कोणाला त्रास न देता करतोय, तर आम्हाला थोडं सपोर्ट करा, एवढंच म्हणणं आहे. आज या मराठी ताईला आपल्याला सपोर्ट करायचंय. इथून 2 फुटावरती तुम्हाला दिसेल भैयानी सँडविचची गाडी लावली, ती महापालिकेला चालते. हा, पण इकडे एका मराठी अपंग दिव्यांग बाईनी स्टॉल लावला, तो चालत नाही महापालिकेला. ही दुर्दैवाची गोष्ट आपल्या ठाणे महानगरपालिकेची, इथल्या लोकप्रतिनिधींची आणि सामाजिक संस्थांची, की ज्या दिव्यांगांना खरोखर स्टॉल दिलेले आहेत ते त्यांना द्यायला पाहिजेत. ते द्यायचं सोडून हे लावलेले स्टॉल पण घेऊन जात आहेत. म्हणजे तुम्ही उपाशी मरा, म्हणजे तुम्ही जगूच नका. आणि एक ठिकाणी पंतप्रधान बोलतायत की स्वावलंबी बना. अजब तेरी दुनिया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही जवाहरबाग इथे त्या महिलेची, अपंग महिलेची गाडी इथे घेऊन आलेली आहे.
गाडी चालू पण नव्हती केली आणि त्यांनी कोणाच्या सांगण्यावरनं हे उघडलेलं आहे काय माहिती नाही. हे बघा, चालू पण नव्हती केली. हे असं आपलं प्रशासन आहे. काय बोलणार तुम्ही सांगा. 4 दिवस झाले देतोय 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 बोलतात, कोणी काही दिलेलं नाहीये, काही नाही. त्यांची इच्छाच होत नाहीये देण्याची. एखाद्या माणसाला, एखाद्या दिव्यांग माणसाला कसा त्रास द्यायचा. आणि तेच तुम्ही बघाल, तुम्हाला दाखवतो यांच्या जवाहर बागेपासून तुम्ही बघा किती सेकंडच्या अंतरावरती हे आपली गाडी आहे. आणि हा अर्ध्या रस्त्यात हा इथे धिंगाणा घातलेला आहे. रस्ता पूर्ण अडून तो उसाचा रस्ताच आहे. ह्याला कोण वाली नाही. इथे चायनीज आहे. ही जवाहरबाग स्मशानभूमी. आता तुम्ही मला सांगा, यांना विचारायला कोण आहे? कोणी नाही. पण एक दिव्यांग बाई जेव्हा व्यवसाय करते, स्वबळावर जगायचा प्रयत्न करते, पण नाही, तुम्ही जगायचं नाही, तुम्हाला मरायचंय फक्त. तुम्ही कोणताही व्यवसाय न करता तुम्ही अनधिकृत काम करा. तुम्ही गांजा विका, चरस विका, दारू विका, गुटखे विका, ते चालेल, पण तुम्ही व्यवसाय करायचा नाही. तुम्हाला जे करायचे अनधिकृत ते करा, पण तुम्ही धंदा नाही करायचा, व्यवसाय नाही करायचा. तुम्ही स्वबळावर कमवून खायचं नाही. आता इकडे तुम्ही बघाल ना, हा बघा अख्ख्या फुटपाथ वरती हे लावलेले आहेत. फुटपाथ वरती पूर्ण धंदे लावलेले आहेत. ह्यांना बोलायला कोण नाहीये. हा, त्यांना बोलायला कोण आहे? नाही. हे कोणाच्या आशीर्वादाने हे बांधकाम चालू आहे? हे लिगल आहे ते गाळे? हे एक्स्ट्रा ठोकलेले गाळे आहेत. यांच्यावर कारवाई आहे? नाही. मग फक्त ह्याच आपल्या महिलेवरती का, सर्वसामान्य नागरिकांवर का? हा माझा प्रश्न आहे. तो माणूस, सर्वसामान्य माणूस जेव्हा स्वबळावरती कमवायला जातो, तेव्हा हेच प्रशासन आपल्याला जगून देत नाहीत. मुख्यमंत्री, पंतप्रधान बोंबलतायत की स्वावलंबी बना, स्वतःचा काहीतरी उद्योग चालू करा. आणि उद्योग चालू केला तर हे उचलायला आहेतच. अनधिकृत बांधकामं एवढी आहेत की आम्ही वारंवार यांच्याकडे तक्रारी करतोय, स्मरणपत्र देतोय, पण त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची शून्य कारवाई आहे. शून्य. आणि ह्यांच्यावरती धडाडीने अतिक्रमण हे विभाग फक्त हातगाडी फुटपाथवर वाल्यांसाठी आहे. बाकी ह्यांना कसलं काय पडलेलं नाही. टोले जंग इमारती 8-8, 9-9 माळ्याच्या उभ्या राहत आहेत. दुकानं उभी राहत आहेत. डोळ्यासमोर चालू आहे सगळं, पण ह्यांना जाब विचारायला कोणी नाहीये. विचारायला गेलं तर उत्तर देत नाहीत. माहिती अधिकाराचं उत्तर देत नाहीत. अपिलात गेलं तर तेच अधिकारी अपीलसाठी येतात. कोकण भवनला गेलं तर तिथे 2 वर्ष घासायची आणि तिथून उत्तर येतं 1 रुपया दंड दिला जातो या माणसाला. वा रे